टाकला होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो विशाल मोरे. आगीचे गोळे टाकतोय. मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी त्याने केलेली बाला मिळाली. भारत कृषी प्रधान देश आहे. गोफणीमधून दगड सुटावा त्या वेगाने इथे चेंडू निघतायत. आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल सीमा पार साजलच्या पाठमधून. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. सजल बातोसे चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॉटमॅनचा वापर. विथ द टर्न. ज्या वेगाने बॉल आला, ज्या प्रकारे वळण घेत होता, त्या वळणा सहितच पाठवून दिला. ऍक्शन रिप्ले हा साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला षटका ठोकत असताना आज इथे मैदानाच्या आतमध्ये फटका नव्हता. ही स्टेटमेंट होती. जी जिम्मेदारी आणि जबाबदारी दिली ना कर्णधाराने, ती पार पाडण्यासाठीचा खेळाडू आलाय. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 29 ला 1 आहे. कोयना किंग स्टार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6. जिथे सजलला आपण पाहताय बॅटिंग करतोय, त्याच वेळेला केतन मात्रे 7 बॉल 16 त्याच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा. बॉल उंच चाललाय. लांबी किती पाहावी लागेल. क्रिकेटमध्ये उंचीच्या नाही, लांबीच्या धावा मिळतात. बॉलने उंची जास्त गाठली होती. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र तिसरी धाव एकंदरीत इथून कंप्लीट करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. धावा एकंदरीत 3 आल्या. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 32 वरती जाऊन पोहोचली आहे. जमेची बाब ही आहे ना की केतन मात्रे स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. संगम मताने निर्णय घेतला होता. एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु इथे रोहित पाटील पाटलांचा बोलबाला आज तेवढा पाहायला मिळाला नाही. अलोर फुलटोत होता. इथून मात्र घडला तरी काय, लाईन मिस केली आहे. धावा निश्चित मिळणार. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड साठी कॉल दिलाय. डेंजर एंडकडे केतन मात्रे निघाला होता. वाईट प्लस 2 एकंदरीत मिळतील त्या 3. वारंवार एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा ज्या आहेत त्या संघासाठी महत्वाच्या राहतील. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. आपण नेहमी म्हणत आलोय एक्स्ट्राची रन संघासाठी महत्वाची राहते. एक्स्ट्राच्या धावा इथून सातत्याने येत असताना मला मिळतात. यावेळेला बॅकफुटला आल्यात. बॉलने उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतोय. विकेट आली. पाटलाने झेल टिपला आणि पाटलाने मात्रेचा कामच केलाय. 35 धावसंख्येवरती दुसरा धक्का. केतन मात्रे आउट. अखेर काळ वादळी खेळी शांत झाली आहे. संतोष शिवाडी यांच्याकडनं या कॅच साठी रोहित पाटील यांच्यासाठी बॉलर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि कॅच साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त कॅच तिथे टिपलाय. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि हीच विकेट महत्वाची होती. आणि ज्यावेळी संतोष शिंदे देसाई टॉस घेत होते त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं होतं की जिथून कॅच सुटली होती ना तिथून आता कॅच घेतली आहे. आणि कॅच भरपूर महत्वाचे असतात मॅचेस मध्ये. आणि ती कॅच कोणाची घेतली तर केतन मात्रेची कॅच घेतली आहे. ब्रेक थ्रू तर मिळवून दिलाय इथे. आणि विशाल मोरेचा जर विचार केला, तुळसान गावाकडनं बिलॉंग करतात, तालुका कराड, जिल्हा सातारा. विशाल मोरेचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट प्राप्त करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 1.5 चा खेळ झालाय. कोयना किंग्स 35 ला 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते. नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट मिळवली विशाल मोरेने. इथून मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि सर्वाधिक मोठी विकेट. शांत, स्थिर आणि घातक अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. विशाल मोरे तो शांत आहे, स्थिर राहतो, परंतु घातक गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये. आता 2 बातोसे मैदानावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. पहिला चेंडू वेगाने टाकला होता. अजय साठीचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आला होता. ऍक्शन रिप्ले पहा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फुललेनचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल येईल. फलकावरती धावा बनलेल्या त्या एकंदरीत 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 ला 2 सध्याच्या घडीला आपण स्कोर पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर कराड फायटर संघाने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि गोलंदाजी करत असताना मात्र सध्याच्या घडीला कोयना किंग स्टारला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम कोयना किंग स्टार या
फलंदाजांनी केलं होतं, परंतु ज्या पद्धतीने मात्र विशाल मोरे गोलंदाजी मार्कवरती आला आणि गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट त्यांनी मिळवली. 12 धावा भले खर्च केल्या, परंतु त्यात आणखीन एक महत्वाची विकेट ज्याने मिळवली ती म्हणजे केतन वामन म्हात्रे यांची. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलंय. मिडल ओव्हरमध्ये प्रणव पवार. मागील मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, ज्या गोलंदाजाने मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली होती, तोच हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिडल ओव्हर मध्ये पहिला बॉल प्रणव पवार सेकंड एंडला. ओहो, यावेळेस बिग हिट केलाय. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, हा लांब लचक बॉल सीमा पार, षटकार. सजल भातो से ज्या रीतीने स्ट्रोक पाहायला मिळाला, ऍक्शन रिप्ले पहा. बॅट मधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर करतोय. स्ट्रोक मेकर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. धावफलकावरती 41 बनलेल्या 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने समोरच्या दिशेने मारला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट बॅटिंग, षटकार. प्रणव पवारचा वरती वार केला जातोय, पलट वार होतोय सजलच्या पाठमधून. 2 बॉलवरती 2 आलेत. युवा टॅलेंटेड असा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ताकद आहे, नजाकत आहे. आणि सजलचा जर का विचार केला तर उभी राहण्याची पद्धत पहा, टान्स पहा, मनगट पहा आणि त्यानंतर मनगटातली ताकद पहा. खडे खडे लगावलेला शॉट, अगदी जबरदस्त टायमिंग आणि ताकदीच्या जोरावरती मात्र 2 बॉलवरती 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले सजलने आणि 21 धावांवरती मात्र तो खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. प्रेशर आहे प्रणव वरती, कमबॅक करून देईल का या बॉलवरती, हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 2 बॉलवरती 2 षटकार आलेले पाहायला मिळाल्यात. हा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडेल ना तो डायरेक्ट दिसेल ढगात. ढगात मारलाय. 3 बॉल 3 षटकार येत आहेत. 2 बातों से, एक गुरु आहे तर एक चेला आहे आणि चेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 बॉल 3 षटकार. काय बॅटिंग राहिले मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल वसूल केलाय. 7 धावांचा हा टोला. 3 बॉलवरती 3 मोठे प्रहार आलेत. प्रणव पवार वरती वार आता पलट वार करत असताना सजलला आपण बघतोय. 6 चेंडू फेस केले, 27 धावांवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 54 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. नो बॉल आहे म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल म्हणजे मेजवानी. फ्री हिटचा बॉल होता, टायमिंग झाला नाहीये, प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या अब तक 56. 7 बॉल आणि 29 वरती सजल भातो से बॅटिंग करतोय. ज्या रीतीने त्याने इंटेन्शन त्याचे क्लिअर पाहायला मिळाल्यात, ज्या रीतीने धुमाकूळ माजवलाय. 56 ला 2 आहेत. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 21 आलेले आहेत. हे षटक महागडं आणि सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळत आहे. ज्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. दर्जेदार बॅटिंग. 7 बॉल आणि 29 धावा. मैदानावरती जणू काय डीलच केली आहे षटकार आणि चौकारांमध्येच. पुढचा बॉल. आणखीन एक लगातारचे लांब लचक स्ट्रोक येत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येतोय या षटकातला 4था षटकार. घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका. घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका. मी जोपर्यंत आहे मैदानाच्या आतमध्ये सुरू राहील माझ्या षटकाराचा डंका. षटकाराचा डंका. अगदी आपण पाहायला गेलं तर 4 षटकार सज्जलच्या पाठमधून येत असताना मात्र पाहायला मिळालेत. काय बॅटिंग राहिली. जबरदस्त बॅटिंग. 35 धावांवरती तो खेळतोय. टीमची धावसंख्या 65 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. हो, चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. कमबॅक केलंय प्रणवने या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. हा टप्पा, ही लाईन भरपूर महत्वाची होती. हा ऍक्शन रिप्ले टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा मात्र बॉल मात्र पाहायला मिळाला. विथ टर्न पाहायला मिळाला. यावेळी सचिन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक
चेंडूपर्यंत पोहोचेल, फेकी होईल, 2 धाबा. मिड विकेट काऊ कॉर्नरला एक भिंत उभी आहे, त्या भिंतीचं नाव आहे रोहित पाटील. फेकी करेल तदूर मात्र धाबा आल्या. तदून एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 64 धावा बलकावरती बनल्या. 2 फलंदाज बाद. 10 बॉल 37 बॅटिंग करतोय. 10 बॉल जिथे 37 धावसंख्येची इनिंग पाहायला मिळाली आहे. सजल बातोसेचा खेळ पाहायला मिळाला. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. युवा जिगरबाज आहे. वय वर्ष 19 आहे आणि ज्या रीतीने खेळ तो करत असताना पाहायला मिळतो आहे. निश्चितच आपण अनेक वेळेला पाहिला अभ्यास केतनचा केला होता आणि पेपर सजल भातोसेचा आलाय असंच म्हणावं लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने त्याने खेळ केलेला पाहायला मिळाला. विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही. विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही. थोडा धीर घ्या, एक धप्पा देऊ आम्ही. याने धप्पाच दिल्या. 10 बॉल 37 बनवल्यात. सूरज पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. 64 धावा धाबलकावरती आहेत. रायगडची शान गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वळवला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एकाच मॅच मध्ये 1,30,000चं पारितोषिक जिंकणारा खेळाडू आणि 6 बाईक अद्याप आपल्या नावावरती नोंदवल्यात. सूरज जयवंत पाटील वरती हल्ला. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर माजी सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन राकेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळतात. त्यांना मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये. मी राकेशजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने वळूयात. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 70 धाबा धापलकावरती लागल्यात. बाहेरचा बॉल भरपूर बाहेर राहिलाय आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर. धावाली अमांतर. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. 71. सूरजचा पुढचा बॉल. अजय साडी पायातला बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. दूरवरून आले क्षेत्ररक्षक आणि तिथे 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. 73. 73 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतात. 3.3चा खेळ झालाय. 73 धावा कोयना किंग स्टार. प्रोटेक्टेड स्कोर जिथे मात्र 105 दर्शवू लागलाय. 73 बनल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. उजव्या यशीच्या बाहेर. हा बॉल जास्तीचा दुरून जाणारा प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली आहे. अभांताची धाव आली आहे. धावफलकावरती धावा अतिरिक्तच्या मदतीने 74. एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणाऱ्या ज्या सेकंड इनिंग मध्ये. सूरज पाटील पुढचा बॉल. त्यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल वळवला होता. सूरज पाटील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाघेलीवाडा या गावाला बिलॉंग करतो. जे गाव सध्या दगडीला स्थलांतर करण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू पाकपुडला आल्या. लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहे. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघतोय. राजू कंक वेगाने चेंडूवरती पोहोचला. फेकी करेल. ड्रायफ्रूट मध्ये काजू जेवढा महत्वाचा आहे ना तेवढा क्रिकेटमध्ये राजू महत्वाचा आहे. राजू आलाय त्या ठिकाणी. आपला 1000 धाबाबीपणा उत्तमरित्या त्याने दाखवला. धावा मिळतील त्या इथून 2. संघाची धावसंख्या 76ला 2. शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. हा बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 षटक इथे समाप्त झाले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या कोयना किंग स्टार संघ जाऊन पोहोचलाय 76ला 2. सध्याच्या घडीला स्कोर आपण बघतोय. शेवटच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर प्रोजेक्ट स्कोर 95चा होऊ शकतो. टॉस जिंकला होता कराड फायटर संघाने आणि सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करू. परंतु गोलंदाजीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर समोरची टीम कोयना किंग स्टार अगदी बॅट्समन तुटून पडलेत. जिथे सजलचा जर विचार केला तर 10 चेंडू 37 धावांवरती तो खेळतोय. अजयचा विचार केला तर 7 चेंडू 10 धावांवरती तो देखील खेळतोय. अगदी जबरदस्त सुरुवात सध्याच्या घडीला कोयना किंग स्टारच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. सूरज पाटीलचा जर विचार केला तर आधीचं षटक 12 धावा त्याने खर्च केल्या. अतिरिक्त 2 धावा अगदी येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. शेवटचं स्लॉगिंग षटक अंतिमच्या षटकामध्ये अजय मोहितेला मात्र बोलवलं गेलंय. अजय मोहिते आलाय आता ही धावसंख्या रोखण्यासाठी. पाहूयात येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावाचा डोंगर उभा करतोय टीम कोयना किंग स्टार. की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल.
कराड फायटर संघाकडनं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जोडून राहा, ऐकत राहा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2. 76 धाबा दाफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. सजलला तुम्ही पाहिला तो स्ट्रायकर एंडवरती आहे. काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होता. 10 बॉल 37. अर्धशतकाची अपॉइंटमेंट त्याने घेतली आहे का हे आता पाहावं लागणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळणं बाकी आहे. पहिला चेंडू वळवला होता. चांगली गोलंदाजी. फिंगर रोल केली. रबरचा बॉल जो मात्र इथे वळवला जात असताना मला मिळतो. दाफलकावरती धाबा 76 आहे. 2 फलंदाज बाद. अजयचा पहिला बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला. 76 धाबा दाफलकावरती लागल्यात. सजल आहे. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट आलाय. अजय मोहितेच्या माध्यमातून समजलाच नाहीये. अगदी सजलला वाटलं वाईट बॉल आहे, सोडून दिला, परंतु बरोबर टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला होता. ओ यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल चाललाय इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा सजलच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. काय फटका, काय फटका. बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झकास. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी रीच मध्ये आला बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 13 बॉल 43 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो सजल बातोसे. षटकाराला अर्था अर्धशतकाची चौथ खेळ का खेळाडू. पुरलेनचा बॉल होता. ऑन साईडला केला. ऑन राईट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक गेल फेकी होते. तद्वर मात्र दुसरी धाव इथून कंप्लीट होत असताना मला मिळते. 45 वरती सजल बातोसे दाफलकावरती 84 बनलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मागणी असणारे पंच सूर्यकांतजी अडावसरांना आपण पाहिलं. केसाची रुंदी राहिली होती. खर तर नाहीतर आणखीन एक धप्पा त्यांनाही बसला असता. 84 ला 2. 14 बॉल 45 बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सजल. शेवटचे 2 बॉल येणं बाकी राहिलेत. यावेळेला फुललेनचा ऑन साईडला डीप मिड विकेट येणार आहे. क्षेत्ररक्षक गेल वेगाने सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न 2 आला. 47 वरती नॉट आउट आहे सजल बातोसे. 86 धावा दाफलकावरती 2 फलंदाज बाद. अर्धशतक येईल का? 15 चेंडू 47 वरती तो खेळतोय. शेवटचा बॉल शेष आहे आणि सजलसाठी किती विशेष असेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. शेवटचा बॉल उडवलाय. बॉल या बॉलवरती केलाय हल्ला आणि बॉलने गाठलाय लांबचा पल्ला. बॉल सीमा पार. अर्धशतक कंप्लीट करत असताना यंग टॅलेंटेड खेळाडू सजल बातोशेच्या बॅट मधून आलंय. 16 चेंडू 53 धावांची झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारली आहे. अगदी 7 षटकार. स्ट्राईक रेट आपण पाहायला गेलं 331.25 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. युवा क्रिकेटर सजल बातोशेच्या बॅट मधून अर्धशतक. या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक आलंय तेही 16 बॉल मध्ये.